डायबिटीसच्या गोळ्यांनी खरंच किडनी खराब होते का हो? याचं सरळ स्पष्ट उत्तर आहे नाही. कारण किडनीला डॅमेज करतं वाढलेल्या शुगर, गोळ्या नाहीत. गोळ्या खरं तर शुगरला नॉर्मल ठेवून किडनीला डॅमेज होण्यापासून वाचवत असतात. मग ज्या रुग्णांना डायबिटीस त्यांना गोळ्या सुरू आहेत त्यांची किडनी का डॅमेज होते? कारण गोळ्या घेऊनही त्यांच्या ब्लड शुगर या कधीही नॉर्मल रेंजमध्ये नसतात. गोळ्या घेत राहतो आपण, खाण्यात एवढ्याशाने काय होतं, थोडं चालतंच आहे असं कायम स्वतःला सांगून खाण्यापिण्यामध्ये आपण बदल करत नाही, गोड खात राहतो, सणवाराचे पदार्थ खात राहतो, शुगर वाढून येतात आणि त्यामुळे किडनीला डॅमेज होतो आणि मग दोष बिचारा गोळीवर येतो. असा गैरसमज होण्यामागे एक मुख्य कारण असं पण आहे की काही पद्धतीच्या गोळ्या आहेत ज्या किडनीला डॅमेज करतात, ज्याच्यामध्ये पेनकिलर, अँटासिड्स, स्टिरॉइड्स आणि अँटीबायोटिक्स. परंतु तुम्ही कधी बघितलं असेल ना, तर डॉक्टर ह्या गोळ्या 5-10 दिवसाच्या वर तुम्हाला कधीही प्रिस्क्राईब करत नाही. पण आपण तेच प्रिस्क्रिप्शन रिपीट करत राहतो. बरेच वेळेला ओव्हर द काउंटर मेडिसिन घेतो. अँटासिड्स तर लाईफ लॉंग घेणारे लोकही बघितलेले आहेत. या गोळ्यातनं किडनी डॅमेज होते याचा अर्थ सगळ्या गोळ्यांनी किडनी डॅमेज होते असं नाही. आणि ज्या वेळेला किडनी डॅमेज होते त्यावेळेला आपण हे डायबिटीसच्या गोळ्यांचे डोस कमी करतो. त्यामुळे कदाचित पेशंटला वाटतं की या गोळीमुळे डॅमेज झाला आहे. परंतु त्यामागचं खरं कारण किडनीचं काम करणं कमी होतं आणि त्यामुळे शरीरातनं गोळी 24 तासातनं बाहेर पडायला हवी ती उशिरा बाहेर पडते. त्यामुळे आपण गोळ्यांचे डोसेस कमी करत असतो. परंतु मला त्रास नाही आहे म्हणून मी दवाखान्यातच जात नाही, रिपोर्टच चेक करत नाही किंवा ह्यांचा असा गैरसमज करून आपल्या गोळ्याच बंद करून टाकतो, हे सगळं आपल्यासाठी जास्त रिस्की असू शकतं. तुम्हाला काही शंका असली तर तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. पण किडनीला शुगरपासून वाचवायचं असेल तर एकच पर्याय आहे, ते म्हणजे ब्लड शुगर लेवल नॉर्मल ठेवणे. मग ते आहार व्यायामातून होत असेल तर अत्यंत उत्तम, पण होत नसेल तर गोळ्यांना घाबरू नका. या गोळ्यांनी किडनीवर परिणाम होत नाही. शुगर नॉर्मल ठेवा, किडनीसुद्धा सेफ राहील. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.